नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ञ, प्रतिभाज हिलिंग टच या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत की ज्याबद्दल सर्वच लोक घाबरतात, ते म्हणजे रिपोर्ट्समध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल। की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता माझे कोलेस्ट्रॉल वाढले आहे, मग मला हृदयविकार तर होणार नाही, मला हार्ट अटॅक तर येणार नाही, अशी भीती ही प्रत्येक कोलेस्ट्रॉल वाढलेल्या व्यक्तीला वाटत असते। पण हे कोलेस्ट्रॉल वाढतं का, याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठल्या कारणांमुळे हे कोलेस्ट्रॉल वाढते, शरीर का म्हणून हे कोलेस्ट्रॉल वाढवते आणि त्याच्यामागे काय मानसिक ताणतणाव, जीएनएम कॉन्फ्लिक्ट असू शकतात, अशी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून जर तुम्ही अजून प्रतिभाज हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळू शकतील। चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे कोलेस्ट्रॉल। आता कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ते आधी समजून घेऊया। तर कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक असलेला स्निग्ध पदार्थ आहे। तो पेशींच्या भिंती, हार्मोन्स, व्हिटॅमिन डी आणि पित्त निर्मितीसाठी आवश्यक असतो। समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणजे ज्याला व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं त्याचं प्रमाण वाढतं आणि एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणजे शरीरासाठी आवश्यक असणारे जे कोलेस्ट्रॉल आहे त्याचं प्रमाण कमी होतं। म्हणजे जेव्हा एलडीएलचं प्रमाण वाढतं आणि एचडीएलचं प्रमाण कमी होतं तेव्हा जे आहे वाईट कोलेस्ट्रॉल वाढून आपल्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात। आता जीएनएम काय सांगतो, कोलेस्ट्रॉलबद्दल जीएनएमचं काय म्हणणं आहे? तर जीएनएमच्या मते शरीर कुठलाही बदल हा विनाकारण करत नसतो, त्याच्या मागे नक्की काहीतरी कारण असतं। तर जेव्हा व्यक्तीला सुरक्षिततेचा अभाव, आर्थिक चिंता, कुटुंबाची जबाबदारी आणि भविष्याची भीती आणि सततचा मानसिक ताण असा सिच्युएशन तो लाईफमध्ये फेस करत असेल तर शरीर स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न करते आणि ह्याच प्रयत्नातून जैविक प्रतिसादात बदल घडवते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढू लागते। आपल्याला नेहमी सांगितले जाते की कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट, पण हे पूर्णपणे सत्य नाहीये। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। आपल्या शरीरातील सुमारे 80% कोलेस्ट्रॉल जे आहे ते शरीर स्वतः बनवते। लिव्हर, यकृतामध्ये 80% कोलेस्ट्रॉल जे आहे ते बनवले जाते आणि फक्त 20% कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्या आहारातून शरीरामध्ये तयार होत असते। कोलेस्ट्रॉल हे केवळ आहारावर अवलंबून नसून शरीर स्वतः त्याची निर्मिती करते। म्हणजे लिव्हर आपण खाल्लेल्या अन्नातील चरबीचा, फॅटचा वापर करून कोलेस्ट्रॉल तयार करते, कारण शरीराला त्याची गरज असते। आता शरीराला कोलेस्ट्रॉलची गरज का असते हे आपण समजून घेऊया। जसे रक्तवाहिन्यांच्या आतील भागातील भिंतींवर सूक्ष्म इजा झाली तर एलडीएल त्या भागाच्या दुरुस्तीसाठी तिथे प्रवेश करते, त्यामुळे शरीरात त्याची एक महत्त्वाची भूमिका आहे। म्हणजे कुठल्याही जर आपल्या व्हेन्स, आर्टरीज म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याला इजा झाली तर ते रिपेअर करण्याचं काम कोण करतं, तर कोलेस्ट्रॉल करतं। हे एक महत्त्वाचं काम जे आहे ते शरीरात कोलेस्ट्रॉल करत असतं। म्हणूनच केवळ एलडीएल वाढले आहे म्हणून घाबरण्याऐवजी ते का वाढले आहे हे जाणून घेणे खूप जास्त महत्त्वाचे आहे। आता एलडीएल वाढण्यामागे कुठली कारणे आहेत, कुठले रिस्क फॅक्टर आहेत ते बघूया। तर धूम्रपान करणे, अनुवंशिक की आपल्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे कोलेस्ट्रॉलची, हार्ट अटॅकची, अशा व्यक्तींमध्ये अस्वास्थ्यकर आहार म्हणजे जास्त फॅटयुक्त बाहेरचे पदार्थ खाणे किंवा नॉनव्हेज जास्त प्रमाणात सेवन करणे, उच्च रक्तदाब, मधुमेह म्हणजे डायबिटीज असणे, अशा काही कारणांमुळे जे आहे ते कोलेस्ट्रॉल वाढत असते। आता कोलेस्ट्रॉल का वाढते, कशा प्रकारे वाढते, ती प्रोसेस काय आहे हे आपण समजून घेऊया। की जेव्हा एंडोथेलियल इंजुरी, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहासारख्या कुठल्याही कारणांमुळे जर आपल्या नसांच्या आतल्या आवरणाला इजा झाली तर एलडीएल तिथे प्रवेश करतात आणि एलडीएलचे जे आहे तिथे ऑक्सिडेशन होते। हे शरीराला म्हणजे ऑक्सिडाइज झालेले एलडीएल आहे हे शरीराला परकीय पदार्थ म्हणून वाटतात। मग हे मायक्रोफेजेस हे ऑक्सिडाइज एलडीएल गिळतात। आता हे मायक्रोफेजेस म्हणजे काय, तर आपल्या इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकार शक्तीतील एक महत्त्वाच्या पेशी आहेत की ज्या बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा बाकी परकीय पदार्थ आपल्या शरीरात गेले की त्यांच्या अगेन्स्ट फाईट करण्याचं काम करतात। मग हे ऑक्सिडाइज एलडीएल जे आहे ते ह्या मायक्रोफेजेसला परकीय पदार्थ वाटतात, म्हणून ह्या मायक्रोफेजेस जे आहेत त्या ह्या एलडीएलला गिळतात आणि तिथे फोम सेल्स तयार करतात। आता फोम सेल जमा होऊन तिथे ॲथेरोस्क्लेरोटिक प्लॅक तयार होतो, त्यामुळे रक्तवाहिनी जी आहे ती अरुंद होते आणि त्यामुळे पर्यायी ज्या अवयवांना रक्तपुरवठा जो आहे तो कमी होतो। जर ही गाठ हृदयात तयार झाली तर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो आणि मेंदूत झाल्यास स्ट्रोक होऊ शकतो।
म्हणूनच वेळीच या कोलेस्ट्रॉलवर काम करणे गरजेचे आहे. म्हणजे हे कोलेस्ट्रॉल चुकीच्या ठिकाणी जमा होऊन तिथल्या नसा ब्लॉकेज केल्या किंवा तिथे ॲथेरोस्क्लेरोटिक प्लॅक निर्माण झाला तर कॉम्प्लिकेशन हे होऊ शकतात. म्हणून योग्य वेळी ह्या कोलेस्ट्रॉलचा विचार करणं आणि त्याच्यावर योग्य उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात जशी कारणे आपण बघितली, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, आनुवंशिकता, त्याच प्रकारे कुठले मानसिक ताणतणाव आहेत, कुठले GNMचे कॉन्फ्लिक्ट आहे ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं ते आता आपण बघूया. पहिलं म्हणजे टेरिटोरियल लॉस कॉन्फ्लिक्ट. टेरिटरी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं आपलं स्वतःचं क्षेत्र, हक्काची जागा, त्याला आपण टेरिटरी असं म्हणतो. म्हणून जेव्हा स्वतःचे क्षेत्र किंवा हक्काची जागा गमावण्याची भावना निर्माण होते, जसं स्वतःचे घर गमावणे, अचानक घर बदलावे लागणे, घटस्फोट किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर घराचे नुकसान होणे, अशा काही गोष्टींमध्ये जे आहे ते टेरिटोरियल लॉस कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होतो. दुसरं म्हणजे टेरिटोरियल फिअर कॉन्फ्लिक्ट, म्हणजे आपल्या क्षेत्राबद्दल वाटणारी भीती. तर आपल्या राहत्या ठिकाणाच्या सुरक्षिततेचा अभाव वाटणे, चोरीची भीती, घरातून बाहेर काढण्याची भीती आणि सतत असुरक्षितता वाटणे, म्हणजे कुठल्या तरी प्रकारची भीती आहे ती आपल्या घराशी संबंधित, तेव्हा टेरिटोरियल फिअर कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होतो. थर्ड म्हणजे लॉस ऑफ प्रोफेशनल डोमेन, म्हणजे व्यावसायिक क्षेत्रातील नुकसान. आता हे घरातले आपण बघितले, आता व्यवसायाशी रिलेटेड काय असू शकतं? तर व्यवसाय बंद पडणे, दिवाळखोरी म्हणजे आर्थिक नुकसान होणे, नोकरी जाणे, बदली, ट्रान्सफर, नको असलेली बदली होणे, ट्रान्सफर होणे, जबरदस्तीची निवृत्ती, म्हणजे काही आजारांमुळे असो किंवा कुठल्या कारणांमुळे आपल्याला नोकरी सोडायची नाही आहे, निवृत्ती घ्यायची नाही आहे, पण ती घ्यावी लागत आहे, अशी सिच्युएशन, तेव्हा लॉस ऑफ प्रोफेशनल डोमेन होऊन टेरिटोरियल कॉन्फ्लिक्ट जो आहे तो ॲक्टिवेट होतो. लॉस ऑफ इंटेलेक्च्युअल डोमेन. इंटेलेक्ट म्हणजे काय? तर बौद्धिक क्षमता. जेव्हा बौद्धिक नुकसान होते तेव्हा काय होते? तर आपले कौशल्य गमावणे अपघातामुळे, म्हणजे अपघातामुळे हाताचा ॲक्सिडेंट झाला आहे, हात फ्रॅक्चर झाला आहे किंवा कुठलाही अवयव डॅमेज झाला आहे की ज्याच्यावर आपलं बौद्धिक कौशल्य अवलंबून आहे, अशा वेळी. तसेच संशोधन किंवा गोपनीय माहिती लीक होणे. आपण कुठल्या तरी गोष्ट संशोधन केली आहे पण ती माहिती जी आहे ती लीक झाली आहे. पेटंट किंवा ट्रेड सिक्रेट गमावणे. असा जर बौद्धिक लॉस झाला असेल तर लॉस ऑफ इंटेलेक्च्युअल डोमेन होतो. आवडता छंद सोडावा लागणे, आपल्या क्षेत्रातील व्यक्ती गमावणे, सेपरेशन कॉन्फ्लिक्ट, हा सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे महत्त्वाचा फॅक्टर आहे. की जसं आई वडील असो, पती पत्नी असो, मित्र मैत्रीण असो, जोडीदार, मुलं, मित्र, पाळीव प्राणी किंवा सहकारी, ग्राहक, असं कुठलंही एखादी जवळची व्यक्ती आहे ती दुरावली गेली आहे, अशा वेळी म्हणजे आपल्या क्षेत्रातील कामात मदत करणारी, तेव्हा देखील टेरिटोरियल लॉस कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होतो. आता सेक्शुअल कॉन्फ्लिक्ट, लैंगिक नातेसंबंधातील संघर्ष, हा देखील कोलेस्ट्रॉल वाढण्यामध्ये एक महत्त्वाचा कॉन्फ्लिक्ट आहे. कसं? पती किंवा पत्नीने लैंगिकदृष्ट्या नाकारणे, जोडीदाराचे विवाह बाह्य संबंध एक्स्ट्रा मरायटल अफेअर करणे, घटस्फोट किंवा प्रेम संबंध तुटणे, लैंगिक संबंधांमध्ये असमाधान, जोडीदाराकडून प्रेम किंवा आपुलकी न मिळणे, जबरदस्तीचे लैंगिक संबंध किंवा लैंगिक अत्याचार भोगावा लागणे, वंध्यत्वामुळे म्हणजे आपल्याला मूलबाळ होत नाहीये त्यामुळे स्वतःला अपूर्ण स्त्री किंवा पुरुष समजणे, स्वतःच्या शरीराविषयी किंवा लैंगिक क्षमतेविषयी लाज किंवा न्यूनगंड वाटणे, ह्या काही गोष्टी आहेत ज्या सेक्शुअल कॉन्फ्लिक्ट ज्या आहेत त्या ॲक्टिवेट करतात आणि पर्यायी कोलेस्ट्रॉल हे शरीरामध्ये वाढू शकते. अशा प्रकारे आपण लक्षात घेतलं की कुठले मानसिक ताणतणाव, कुठले GNMचे कॉन्फ्लिक्ट आहे ज्यामुळे कोलेस्ट्रॉल जे आहे ते शरीरामध्ये वाढत असते. आता GNMच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे लक्षात आले की आपल्या शरीरात एखाद्या रक्तवाहिनीला जर इजा झाली असेल तर तिथे दुरुस्तीचं काम जे आहे ते कोलेस्ट्रॉल करत असतात. म्हणूनच आपल्याला लक्षात येते की कोलेस्ट्रॉल वाढणे हे हिलिंग फेज इंडिकेट करते. म्हणूनच हिलिंग फेज दरम्यान रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, म्हणजे शरीर नुकसान झालेला भाग दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत असते. परंतु जर ती व्यक्ती सतत पुन्हा पुन्हा त्याच मानसिक संघर्षात अडकत राहिली तर ही दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आणि थांबत राहते. GNMच्या मते अशा परिस्थितीत रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचा थर जो आहे तो साचू लागतो. यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणे आणि पुढे ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्या कडक होणे अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
म्हणजे जर हा संघर्ष, हे कॉन्फ्लिक्ट जे आपण सांगितलं आहे ते वारंवार तुमच्या आयुष्यात घडत आहे, त्यातून तुम्ही बाहेर निघत आहात, हिलिंग प्रोसेस सुरू होत आहे, पण पुन्हा त्या गोष्टीचा विचार आला किंवा ती व्यक्ती समोर आली किंवा पुन्हा त्या गोष्टींमध्ये आपण अडकलो, तर ही जी दुरुस्तीची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे होऊ शकत नाही आणि हँगिंग हिलिंगमध्ये पेशंट जातो आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढून त्या ठिकाणी साईड इफेक्ट जे आहे ते व्हायला सुरुवात होतात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हिलिंग फेज जी आहे ती कंप्लीट होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी आता मी सांगितलेला मानसिक संघर्ष, हॅमर कॉन्फ्लिक्ट जे आहे ते पूर्णपणे रिझॉल्व्ह होणे, त्यातून आपण बाहेर पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासाठी होमिओपॅथीमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि गुणकारी अशी औषधं आहेत. कारण होमिओपॅथीमध्ये फक्त आजारावर लक्ष केंद्रित केलं जात नाही, तर त्यामागे असलेला मानसिक ताणतणाव हा देखील कन्सिडर केला जातो आणि त्यानुसार रुग्णाला औषध दिलं जातं, जेणेकरून तो रुग्ण आहे तो मानसिक ताणतणावातून देखील बाहेर येऊ शकेल आणि त्याचबरोबर ह्या काही हिलिंगच्या प्रोसेस आहे त्या पूर्णपणे कंप्लीट होण्यामध्ये शरीराला मदत मिळते. म्हणून जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल वाढणे आणि त्यामुळे होणारे साईड इफेक्ट असे जर त्रास असतील, तर एक वेळेस होमिओपॅथिक औषधं नक्की घ्या, जेणेकरून तुम्ही ही प्रोसेस जी आहे ती पूर्ण करून स्वतःला याच्या कॉम्प्लिकेशन्सपासून आणि तसेच जी भीती असते की मला हार्ट अटॅक तर होणार नाही, या भीतीपासून स्वतःला मुक्त करून घेऊ शकतात. अशीच माहिती जर तुम्हाला अजून हवी असेल तर तुम्हाला पुढे कुठला विषय हवा आहे याबद्दल देखील कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.